पंचगव्य तयार करण्यासाठी आपण सेपरेट 3 पद्धतीने वेगवेगळे मिक्सर आम्ही केलेले होते। तर ते 3 मिक्सर आम्ही काय करणार आहोत, ह्या पद्धतीने ह्या ड्रम मध्ये 30 लिटरच्या ड्रम मध्ये आम्ही घालणार आहोत। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। जैविक खते त्यानंतर ऑर्गॅनिक गोष्टी आपल्या शेतीमध्ये वापरल्याने खूप छान पद्धतीने शेतीमध्ये वाढ होते। ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये जैविक पद्धतीमध्ये पंचगव्य हे टॉनिक आपण शेतीमध्ये वापरल्याने शेतीमध्ये खूप छान पद्धतीने उत्पादन भेटतं। त्याच्यासोबतच मातीमध्ये खूप छान पद्धतीने जीवाणूंची संख्या वाढते आणि मातीची ताकद वाढते। पंचगव्य तयार करताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण तयार करायचं ही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। पंचगव्य तयार करण्यासाठी आपण गोमूत्र वापरावं 10 लिटर, 10 किलो गाईचं शेण, देशी गाईचं शेण वापरावं, 1 डझन केळी आपण वापरावेत, त्यानंतर अर्धा किलो तूप आपण वापरावं, त्यानंतर 2 किलो दही आपण वापरावं, त्यानंतर अर्धा किलो मध म्हणतो आपण हनी आपण वापरावं, त्यानंतर 2 लिटर देशी गाईचं दूध आपण वापरावं, त्यानंतर आपण 1 लिटर नारळाचं पाणी आपण वापरावं। ह्या पद्धतीने आपण 1 किलो गुळाचा वापर करावा। तर ह्या पद्धतीने आपण पंचगव्य तयार करण्यासाठी ही सर्व सामग्री आपण पंचगव्य तयार करण्यासाठी वापरावेत। ह्या पद्धतीने आपण नारळाचं पाणी दुधामध्ये मिक्स करावं। नेक्स्ट स्टेप मध्ये आम्ही केळी, त्याच्यासोबत दही आणि मध हे मिक्स करणार आहोत। ह्या पद्धतीने आपण केळं आपण वापरावेत, ह्या पद्धतीने आपण दही वापरावं, ह्या पद्धतीने आपण मध वापरावा। ह्या पद्धतीने शेण जे आहे ते आपण एका बकेट मध्ये घालावं। ह्या पद्धतीने आपण तूप हे शेणामध्ये वापरावं। ह्या पद्धतीने आम्ही दूध आणि नारळाच्या पाण्याचं मिक्सचर केलेलं आहे। त्यानंतर दही आणि मध आणि त्यानंतर आम्ही केळी ह्या पद्धतीने हे मिक्सचर आम्ही केलेलं आहे। त्यानंतर शेण आणि तुपाचं मिक्सचर आम्ही केलेलं आहे। हे 3 मिक्स केलेली जी आहेत ती वेगवेगळे मिक्सचर आपण 4 ते 5 दिवस ठेवावं। पंचगव्य तयार करण्यासाठी आपण सेपरेट 3 पद्धतीने वेगवेगळे मिक्सचर आम्ही केलेले होते। तर ते 3 मिक्सचर आम्ही काय करणार आहोत, ह्या पद्धतीने ह्या ड्रम मध्ये 30 लिटरच्या ड्रम मध्ये आम्ही घालणार आहोत। आपण गोमूत्र ह्या पद्धतीने शेण जे मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये आपण गोमूत्र वापरावं। ह्या पद्धतीने मिक्स करावं, शेणाचं मिक्सचर आपण करावं। ह्या पद्धतीने आपण हे मिक्सचर 30 लिटर ड्रम मध्ये वापरावं। आपण ह्या पद्धतीने दुसरं मिक्सचर वापरावं, ह्या पद्धतीने तिसरं मिक्सचर आपण वापर करावं, ह्या पद्धतीने गुळाचा वापर आपण करावा, ह्या पद्धतीने आपण शेवटला गोमूत्राचा वापर करावा। सर्व मिक्सचर वापरल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। हे मिक्सचर आपण 15 दिवस ठेवावं, त्यानंतर पंचगव्य हे तयार होतं। ह्या पद्धतीने आपण पॅक करून घ्यावं।